तुम्ही कधी माहितीच्या अभावामुळे किंवा कागदपत्रांतील चुकांमुळे सरकारी योजनेपासून वंचित राहिलात का? नक्कीच असा प्रसंग अनेकांवर आला असेल. हो ना, आणि असं बऱ्याचदा होतं. अगदी. तर या भागात आपण जमिनीचे जुने सर्वे नंबर बदलून त्यांचे नवीन गट नंबर कसे तयार झाले यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. सोबतच जमिनीचे लहान तुकडे पाडण्यावर कायद्याने कशी कडक बंदी घातली आहे हेही पाहू. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला सातबारा नेमका कसा वाचायचा आणि समजून घ्यायचा यावर आपण बोलणार आहोत. बरोबर. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्येच आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय आणि त्याची सविस्तर माहिती देणार आहोत, जी तुमच्या कायम उपयोगी पडेल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. कायद्याचं आणि फायद्याचं अगदी अचूक सुरुवात केलीत. नमस्कार श्रोते हो. नमस्कार. तर मंडळी, आजच्या या सखोल चर्चेला आपण एका खूप रंजक प्रश्नाने सुरुवात करूया. मी मागच्या व्हिडिओवर आलेल्या एका कमेंटचा विचार करत होतो. तिथे मला एका श्रोत्याचा प्रश्न खूप भारी वाटला. हां, कोणती कमेंट होती ती? एका श्रोत्याने कमेंटमध्ये विचारलं होतं की आमचे गावात 5-6 वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या जमिनीचे तुकडे एकत्र होऊन सातबारावर एकच सलग गट कसा तयार झाला? हो, छान प्रश्न आहे. कारण गंमत सांगू का, हा काही जादूचा प्रकार नाहीये. यामागे अत्यंत मोठा आणि जुना कायदा दडलेला आहे. नक्कीच. आणि माझ्या अनुभवातून सांगते, हा प्रश्न महाराष्ट्रातल्या बऱ्याच शेतकऱ्यांचा आणि जमीन मालकांचा आहे. अनेकदा आपल्या हातात पिढ्यानपिढ्या चालत आलेला सातबारा असतो, पण त्यावरचा गट नंबर नेमका कसा आला, कधी आला, हेच अनेकांना माहीत नसतं. म्हणजे अनेकांनाही माहितीच नसतं ना की प्रक्रिया काय आहे. हो, तर सविस्तर बघूया. या संपूर्ण प्रक्रियेला महसुली भाषेत गटवारी एकत्रीकरण किंवा आपण ज्याला सर्वसामान्य भाषेत चकबंदी म्हणतो, ती प्रक्रिया म्हणतात. हां, चकबंदी, बरोबर. हो, आणि यामागे जो मुख्य कायदा आहे त्याचं नाव आहे महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे व त्यांचे एकत्रीकरण करणे अधिनियम 1947. 1947 म्हणजे हा कायदा भारताला स्वातंत्र्य मिळाल्या वर्षाचा आहे. अगदी बरोबर. आणि या वर्षाला खूप महत्त्व आहे. तुम्ही जर त्या काळातील सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की हा कायदा का आणावा लागला. म्हणजे लोकसंख्या वाढीचा परिणाम असेल ना? नक्कीच. त्या काळी वाढत्या लोकसंख्येमुळे आणि आपल्याकडील वारसा हक्काच्या पद्धतीमुळे जमिनीचे इतके छोटे छोटे तुकडे झाले होते की तिथे शेती करणं अक्षरशः परवडेनासं झालं होतं. बापरे. म्हणजे एका पिढीत 10 एकर, मग पुढच्या पुढे त्याचे 5-5 एकराचे 2 तुकडे. आणि मग 2.5 एकर. आणि असं करत करत काही तुकडे तर इतके लहान झाले होते की तिथे बैलांची जोडी वळवायला सुद्धा जागा नसायची. म्हणजे शेतीचा मूळ उद्देशच धोक्यात आला होता. 5 बोटं वेगवेगळी असली की ताकद नसते, पण तीच मिळून जशी मूठ तयार होते तसंच काहीसे हे जमिनीच्या बाबतीत शासनाने केलं म्हणायचं. अतिशय समर्पक उदाहरण दिलं तुम्ही. ती विखुरलेली ताकद एकत्र करण्यासाठीच हा कायदा आणला गेला. इथे मी एक क्विक फॅक्ट सांगते. हो, सांगा ना. तुम्हाला माहितीये का, महाराष्ट्रात 1948 ते 1993 या प्रदीर्घ काळात ही योजना बहुतांश गावांमध्ये सक्तीने राबवली गेली होती. सक्तीने? हो, म्हणजे शासनाचे अधिकारी स्वतः पुढाकार घेऊन गावागावात जाऊन कॅम्प लावायचे, हे विखुरलेले तुकडे मोजायचे, ते एकत्र करायचे आणि त्यांचे आज आपण जे पाहतो ते गट नंबर तयार करायचे. पण मला प्रश्न पडला, हे ऐकायला कागदावर खूप सोपं वाटतंय. प्रत्यक्ष गावात जेव्हा अधिकारी गेले असतील तेव्हा लोकांनी याला विरोध नाही का केला? कारण शेतकरी आपल्या जमिनीच्या तुकड्याला खूप भावनिकरित्या जोडलेला असतो. हो, हे साहजिकच आहे. श्रोते हो, तुम्ही याबाबत कधी विचार केला आहे का? तुमच्या आजोबा पणजोबांनी या प्रक्रियेला कसा प्रतिसाद दिला असेल? कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. हो, तुमचा मुद्दा अगदी रास्त आहे. सुरुवातीला प्रचंड विरोध झाला. लोकांना वाटायचं की सरकार आपली जमीन काढून घेणार आणि म्हणूनच या कायद्यात काही अत्यंत महत्त्वाच्या तरतुदी आणि व्याख्या स्पष्ट केल्या गेल्या, ज्यामुळे लोकांचा विश्वास बसेल. आणि हो, अशीच महसूल आणि कायद्यांशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आपल्या महसूलशाही यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या. चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. पण आता मला सांगा, त्या व्याख्या नेमक्या काय होत्या? कारण कायद्याची भाषा बरीच क्लिष्ट असते. हो, ते तर आहेच. जसं की तुम्ही मगाशी म्हणालात, तुकडे पाडण्यास प्रतिबंध. तर कायद्याच्या भाषेत तुकडा म्हणजे नक्की काय? हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. कायद्याच्या कलम 2 मध्ये याच्या स्पष्ट व्याख्या दिल्या आहेत. तुकडा किंवा इंग्रजीत ज्याला आपण फ्रॅगमेंट म्हणतो, म्हणजे असा जमिनीचा भाग जो शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा लहान आहे. प्रमाणभूत क्षेत्र म्हणजे स्टँडर्ड एरियापेक्षा लहान. अगदी बरोबर. म्हणजे शासनाने एक किमान मापदंड ठरवला आहे. तर पण हे प्रमाणभूत क्षेत्र किती असतं
आणि ते संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच असतं का? नाही, ते सगळीकडे एकसारखं नसतं मुळात. शासनाने प्रत्येक स्थानिक क्षेत्राची माती, पाऊस आणि पीक पद्धती लक्षात घेऊन शेती किफायतशीर व्हावी म्हणून हा किमान आकार ठरवला आहे. म्हणजे जमिनीच्या प्रकारानुसार आकार बदलतो? हो. उदाहरणार्थ 2023च्या एका अधिसूचनेनुसार जर आपण पाहिलं तर जिरायत जमिनीसाठी 0.50 एकर म्हणजे 20 गुंठे. अच्छा, 20 गुंठे. हो. आणि बागायत जमिनीसाठी 0.25 एकर म्हणजे 10 गुंठे हा स्टँडर्ड एरिया निश्चित केला आहे. यापेक्षा कमी क्षेत्र असेल तर त्याला कायद्याच्या भाषेत तुकडा मानलं जातं. इथे मला एक कुतूहल आहे. जिरायतसाठी 20 गुंठे आणि बागायतसाठी फक्त 10 गुंठे असा भेदभाव का? खूप छान निरीक्षण आहे तुमचं. यामागे पूर्णपणे अर्थशास्त्र आहे. बागायत जमीन म्हणजे जिथे पाण्याची शाश्वत सोय आहे. अशा जमिनीत शेतकरी ऊस, द्राक्ष किंवा भाजीपाला अशी नगदी पिके घेऊ शकतो. म्हणजे कमी जमिनीत जास्त उत्पन्न. अगदी बरोबर. त्यामुळे केवळ 10 गुंठे जमीन असली तरी त्यातून एका कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ शकतो. पण जिरायत जमीन ही पूर्णपणे पावसावर अवलंबून असते. तिथे ज्वारी, बाजरी अशी पिके येतात ज्यातून मिळणारं उत्पन्न कमी असते. हो ना. त्यामुळे कुटुंबाला जगवण्यासाठी किमान 20 गुंठे जिरायत जमीन तरी आवश्यक असते असा तो आर्थिक आणि व्यावहारिक हिशोब आहे. समजलं. म्हणजे शासनाने निव्वळ आकड्यांचा खेळ नाही केला तर त्यामागचा उद्देश शेतकऱ्याचं पोट भरावं हाच आहे. पण इथे ना गावागावात लोकांच्या मनात एक मोठा गैरसमज आहे. कोणता गैरसमज? लोकांची अशी धारणा आहे की सरकार जेव्हा जमिनी एकत्र करतं किंवा अशी चकबंदीची योजना राबवतं तेव्हा लहान शेतकऱ्यांचं खूप नुकसान होतं. हां, असं बऱ्याच जणांना वाटतं. हो, त्यांची सुपीक चांगली जमीन जाते आणि कुठली तरी डोंगरावरची किंवा पडीक जमीन त्यांच्या पदरात पडते असं म्हणतात लोक. हे खरं आहे का? हा खूप मोठा आणि अत्यंत जुना गैरसमज आहे. माझ्याकडे जेव्हा लोक मार्गदर्शनासाठी येतात तेव्हा आजही ते हीच भीती व्यक्त करतात. पण या कायद्यात यावर स्पष्ट आणि न्याय्य उपाय आहे. तो कसा? कायद्याच्या कलम 16 मध्ये याची स्पष्ट तरतूद केली आहे. जेव्हा एकत्रीकरण योजनेत जमिनीचे तुकडे हलवले जातात तेव्हा अधिकारी केवळ जमिनीचा आकार पाहत नाहीत तर तिची प्रत किंवा मूल्य पाहतात. म्हणजे जमिनीची क्वालिटी सुद्धा पाहिली जाते. होय. समजा एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या मूळ सुपीक जमिनीच्या बदल्यात थोडी कमी मूल्याची जमीन मिळाली तर कलम 16 नुसार त्याला रीतसर नुकसान भरपाई म्हणजे कंपेन्सेशन मिळतं. पण ही भरपाई सरकार देतं की कोण देतं? ती भरपाई त्या व्यक्तीकडून वसूल केली जाते ज्याला या एकत्रीकरणामुळे मूळ क्षेत्रापेक्षा जास्त मूल्याची जमीन मिळालेली असते. वाह, म्हणजे एक प्रकारे हा पैशांचा आणि जमिनीचा समतोल साधला जातो. हो. त्यामुळे कुणाचंही आर्थिक नुकसान यात होत नाही. आणि याचा प्रत्यक्ष फायदा कसा होतो याचा आपण एक छोटा किस्सा पाहूया. हो, सांगा ना. आपण एक काल्पनिक नाव लिहूया. समजा सखाराम नावाचा एक शेतकरी आहे. त्याच्याकडे अर्ध्या एकराचे 5 वेगवेगळे तुकडे होते. एक तुकडा गावाच्या पूर्वेला नदीकाठी, दुसरा पश्चिमेला माळ रानावर, तिसरा आणखी कुठेतरी. म्हणजे त्याला जर ट्रॅक्टर न्यायचा असेल तर 2-3 लोकांच्या बांधावरून दुसऱ्याच्या शेतातून जावं लागायचा. अगदी. आणि पाणी द्यायला तर प्रचंड अडचण असायची. पण या एकत्रीकरण योजनेत अधिकाऱ्यांनी त्याचं ते सर्व विखुरलेलं 2.5 एकर क्षेत्र एकत्र केलं आणि त्याला गावाच्या एकाच बाजूला सलग 2.5 एकराचा एकच गट दिला. आता विचार करा, त्या एका मोठ्या सलग गटामुळे सखारामला ट्रॅक्टर किंवा आधुनिक यंत्रसामुग्री वापरणं किती सोपं झालं. होय. विहीर खोदायची असेल तर ती एकाच ठिकाणी खोदून पूर्ण 2.5 एकराला पाणी देता आलं. त्याची उत्पादकता वाढली, बांधावरून होणारी रोजची भांडणे मिटली आणि त्याचा वेळ व खर्च दोन्ही वाचले. हे खरंच खूप लॉजिकल आहे. पण जमीन म्हणजे फक्त माती नाही ना, ते एक मालमत्ता असते, तारण असते. इथे माझ्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न येतो. विचारा. अनेकांनी आपल्या त्या जुन्या सर्वे नंबरच्या तुकड्यांवर बँकांचे किंवा सोसायटीचे कर्ज काढलेले असते. मग जर तो जुना सर्वे नंबरच या प्रक्रियेत कायमचा गायब झाला आणि नवीन गट नंबर तयार झाला तर त्या कर्जाचं काय होतं? मला माहीत होतं हा प्रश्न येणार. बरेच लोकांना वाटतं की जुना नंबर गेला म्हणजे कर्ज आपोआप माफ झालं. हो, तसं वाटणं साहजिक आहे. पण असं कसं होईल? बँका किंवा सोसायट्या काही वेड्या नाहीत. नक्कीच नाही. मग कायदा काय म्हणतो यावर? कायद्याच्या अध्याय 4 मध्ये या सर्व गुंतागुंतीच्या परिस्थितींचा सविस्तर विचार केला आहे. जेव्हा गटवारी होते तेव्हा कलम 28 नुसार तुमचे जे काही मूळ जमिनीवरचे हक्क होते
म्हणजे मालकी किंवा कुळवाट. हो, मग ती तुमची मालकी असो, भाडेपट्टा असो किंवा कुळवाट असो, ते सर्व हक्क जसेच्या तसे कायदेशीररित्या त्या नवीन गट नंबरवर हस्तांतरित होतात. तुमच्या मालकीला कोणताही धक्का लागत नाही. आणि कर्जाच्या बाबतीत? कर्जाबाबत कलम 29 मध्ये अगदी स्पष्ट सांगितलंय, जर जुन्या सर्वे नंबरवर कोणतंही गहाणखत किंवा बँक कर्ज असेल तर ते कर्ज कायदेशीररित्या थेट त्या नवीन गट नंबरवर स्थलांतरित होतं. म्हणजे जुन्या सातबारावरचा बोजा नव्या सातबारावर नोंदवला जातो. अगदी बरोबर. त्यामुळे बँक किंवा सोसायटीचे पैसे बुडण्याचा किंवा तारण नष्ट होण्याचा प्रश्नच येत नाही. आणि याच अध्याय 4 मध्ये अजून एक अत्यंत महत्त्वाचं कलम 31 आहे, ज्याचा या विषयातला सर्वात मोठा इम्पॅक्ट आहे. असं काय आहे या कलम 31 मध्ये? कलम 31 हा या संपूर्ण कायद्याचा कणा आहे असं म्हणता येईल. या कलमानुसार एकदा का जमिनीचे गट तयार झाले की त्या एकत्रित जमिनीचे पुन्हा लहान तुकडे पाडणे किंवा प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा लहान तुकडा तयार होईल अशा पद्धतीने ती जमीन विकणे, वाटप करणे बेकायदेशीर ठरते. म्हणजे जर माझ्याकडे 2.5 एकराचा गट आहे आणि मला पैशांची नितांत गरज आहे म्हणून मी त्यातला फक्त 5 गुंठे तुकडा विकायचं ठरवलं तर ते मला करता येणार नाही. नाही, कायद्याने त्यावर स्पष्ट बंदी घातली आहे. जर तुम्हाला तसं काही अत्यंत अपवादात्मक स्थितीत करायचं असेल तर थेट जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांची पूर्व परवानगी घ्यावी लागते. पण जर कोणी हुशारी करून परस्पर व्यवहार केला तर, म्हणजे 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून घेतलं किंवा साधी पावती केली तर? इथेच लोक फसतात. जर तुम्ही कलेक्टरच्या परवानगीशिवाय प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी तुकड्याचा व्यवहार केला तर कायद्याच्या दृष्टीने तो व्यवहार बेकायदेशीर आणि शून्य ठरतो. बापरे. हो, त्याची नोंद तुमच्या सातबारावर कधीच होऊ शकत नाही. तुमचे पैसे अडकतात आणि जमिनीची मालकीही मिळत नाही. श्रोते हो, ही अत्यंत महत्वाची माहिती आहे. तुमच्या गावात किंवा परिचयात अशी तुकडेबंदीची समस्या कुणाला आली आहे का? हो, बऱ्याच जणांना येते. की कुणी परस्पर तुकडा विकत घेतला आणि आता वर्षानुवर्षे त्याची नोंदच सातबारावर होत नाहीये म्हणून फेऱ्या मारत आहेत. अशी काही समस्या असेल तर ती कमेंटमध्ये नक्की लिहा. होय, कारण अनेकदा जमिनीचे आणि बांधाचे वाद हे केवळ कायद्याची योग्य माहिती नसल्यामुळेच होतात. इथे दुसरी एक क्विक फॅक्ट सांगते. हो, सांगा. एक महत्त्वाची नोंद घ्या. 1993 नंतर महाराष्ट्रात नवीन एकत्रीकरण योजना मोठ्या प्रमाणावर राबवल्या गेल्या नाहीत. मग आता कसं होतं? पण जे जुने गट नंबर त्या काळात तयार झाले तेच आज आपल्या मालकी हक्काचा मुख्य आधार आहेत. आज आपण जो सातबारा पाहतो त्यावर प्रामुख्याने हेच गट नंबर असतात. श्रोते हो, तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, कायदेशीर गुंतागुंत सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्कीच. पण हे सगळं ऐकून एक गोष्ट स्पष्ट होतीये की हा कायदा अतिशय विचारपूर्वक बनवलाय, पण प्रशासकीय पातळीवर सगळं 100% अचूक होत नसतं. हो, चुका तर होतातच. एक व्यावहारिक अडचण अशी येते की समजा एखाद्या माणसाच्या सातबारावर अजूनही तो जुना सर्वे नंबरच दिसत असेल किंवा ज्यावेळी अधिकाऱ्यांनी गटवारी केली त्यावेळी लिपकाकडून नावामध्ये किंवा क्षेत्राच्या आकारामध्ये काही चूक झाली असेल तर अशावेळी सामान्य माणसांनी काय करावं? हा एकदम योग्य आणि प्रॅक्टिकल प्रश्न आहे. जर चूक झाली असेल तर लगेच वकिलाकडे जायचं का किंवा कोर्टाचे धक्के खात बसायचे का? नाही, अशा वेळेस घाबरून जायचं कारण नाही आणि कोर्टाची पायरी लगेच चढायची गरज नाही. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 म्हणजे ज्याला आपण MLRC म्हणतो, त्याच्या कलम 85 नुसार गट नंबर वाटप आणि रेकॉर्ड अपडेट करण्याची कायदेशीर प्रक्रिया स्पष्ट केली आहे. म्हणजे प्रशासकीय पातळीवरच मार्ग निघू शकतो. हो, जर काही चुका असतील तर त्या नक्कीच दुरुस्त करता येतात. माझ्या अनुभवातून सांगते, यासाठी एक अतिशय सोपी पद्धत आहे. मी तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप चेकलिस्ट देते, ती सर्वांनी नीट लक्षात ठेवावी. हो श्रोते हो, आता लक्ष देऊन ऐका बरं का. आपण म्हणतो ना, आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास, तशी अवस्था नको व्हायला. समजा मला चूक दिसली तर माझी पहिली स्टेप काय असावी? पहिली स्टेप अत्यंत साधी आहे. सर्वप्रथम तुमचा अद्ययावत सातबारा उतारा काढा आणि त्यावर गट नंबर व्यवस्थित नोंदवला आहे का की अजूनही जुना सर्वे नंबरच दिसतोय ते काळजीपूर्वक तपासा. ठीक आहे, मी तपासलं आणि मला दिसलं की क्षेत्र चुकीचं लागलंय. मग दुसरी स्टेप म्हणजे आवश्यक कागदपत्रे गोळा करणे. नुसतं तोंडी सांगून चालत नाही. अद्ययावत सातबारा, 8चा उतारा, जमिनीचा गटवारीच्या वेळेचा जुना नकाशा. आणि जर मूळ मालक हयात नसतील तर आवश्यक वारसा प्रमाणपत्र. हे सगळे पुरावे एका फाईलमध्ये जमा करा. आणि ही फाईल घेऊन जायचं कुठे?
ही तुमची तिसरी स्टेप. हा सर्व कागदपत्रांचा अर्ज कन्सॉलिडेशन ऑफिसर म्हणजेच एकत्रीकरण अधिकारी किंवा तुमच्या तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयात रीतसर सबमिट करा. या अधिकाऱ्यांना अधिकार असतात का? तुम्हाला माहीत नसेल, पण एकत्रीकरण कायद्याच्या कलम 31 नुसार अशा लिपिकीय चुका दुरुस्त करण्याचे स्पष्ट अधिकार या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. हे ऐकायला खूप आश्वासक वाटतंय, पण लोकांच्या मनात एक भीती कायम असते. कसली भीती? अनेकांना वाटतं की सरकार दरबारी एकदा का कागदावर चूक झाली किंवा अधिकाऱ्याने आपला अर्ज काही कारणाने फेटाळला किंवा संपलं, सगळे दरवाजे बंद झाले, त्यावर पुढे काही दादच मागता येत नाही. यात कितपत तथ्य आहे? हा तर पूर्णपणे गैरसमज आहे. असं मुळीच नाही. आपला कायदा अतिशय न्याय्य आहे. कायद्याच्या कलम 36 नुसार जर तुम्हाला एकत्रीकरण अधिकारी किंवा तहसीलदार यांच्या निर्णयाने समाधान झालं नाही किंवा त्यांनी तुमचा अर्ज फेटाळला, तर मग काय करायचं? तर तुम्ही त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे म्हणजे विभागीय आयुक्त किंवा थेट राज्य शासनाकडे अपील आणि रिव्हिजन दाखल करू शकता. वाह, भारी माहिती दिलीत. हो, त्यामुळे दाद मागायला नेहमीच वाव असतो. फक्त आपल्याला आपला कायदा, आपले अधिकार आणि योग्य प्रक्रिया माहीत असायला हवी. म्हणजे अज्ञानामुळे कुणीही आपल्या हक्कावर पाणी सोडण्याची गरज नाही. अगदी बरोबर. तर मंडळी, आज आपण या भागात अतिशय सखोल आणि महत्त्वाची माहिती पाहिली. आपण पाहिलं की गटवारी एकत्रीकरण म्हणजे नेमके काय, त्याची सुरुवात का झाली, जमिनीचे तुकडे होण्यापासून रोखण्यासाठी कलम 16, कलम 28 आणि कलम 31 ही महत्त्वाची कलमे कशी काम करतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घाबरून न जाता सातबारावरील चुका कशा दुरुस्त करायच्या याची संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रक्रिया आपण समजून घेतली. होय. जाता जाता माझ्या अनुभवातून एकच सांगेन, जमीन हा फक्त एक मातीचा निर्जीव तुकडा नसून तो आपल्या पिढ्यांचा अभिमान असतो, आपल्या पूर्वजांच्या घामाची पुण्याई असते. कायद्याचं योग्य ज्ञान असलं की आपली हक्काची जमीन आणि आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य हे दोन्ही सुरक्षित राहतात. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे अडचण येणार नाही. खूपच छान आणि भावनिक विचार. श्रोतेहो, तुम्हाला यापुढेही महसूल आणि कायद्यांबाबत अशाच सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय? मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल खास तुमच्यासाठीच आहे. लगेच सबस्क्राईब करा. आणि हो, पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती हवी आहे ते कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या प्रश्नांवरूनच आम्हाला पुढचे विषय ठरवायला मदत होते. लवकरच आपण जमीन मोजणीच्या प्रक्रियेवर एक सविस्तर भाग आणणार आहोत. ती प्रत्यक्ष मोजणी कशी होते, कोणती काळजी घ्यावी लागते, हे सगळं आपण त्यात पाहू. तोपर्यंत अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आपणही कुणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा. नक्कीच. ही उपयुक्त माहिती पसरवणं हे एक सत्कार्यच आहे. व्हिडिओ आठवणीने इतरांनाही जरूर शेअर करा, कारण महसूलशाही ज्यातून ज्ञानाची मोफत नदी वाहते आणि प्रत्येक गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचते. आणि आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.